तिच्याशी लग्न करायचंय का, एवढी कशामुळे पाहिजे तुला ती? तसं नाही हो, त्यांची बहीण ते परळीचे वाल्मिकांना का? हो ताई, हो हो हो. ते काहीतरी बाळाविषयी काहीतरी पोस्ट केली होती तुम्ही? हा ते अण्णा ते म्हणजे गायब येते 8 दिवस झालं. मी आमचे मागं बोलणं झालं होतं 8 दिवसापूर्वी, तर तेव्हापासून मी हे केलं, त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, पण ते काय गायबच आहेत. म्हणजे मी सगळी माहिती घेतली त्या दिवशी. त्यांच्या शाळेतले एका शिक्षकांचे वडील वारले होते गावाकडं, त्यांच्या पण मातीला ते तिथं नव्हते, आणि बरेच म्हणजे माहिती घेऊनच हे सगळं केलं, आणि ते ऍक्च्युली नाही. त्याला ऍडमिट केलेलं आहे दवाखान्यात, मीच पुण्याला ऍडमिट केलेलं आहे दवाखान्यात त्याला. नाही अण्णा ते ऍडमिट वगैरे नाही येते. मी माहिती काढली त्यांची, त्यांनी जाताना खूप जोरात मला भांडून वगैरे गेले ते. आता ते ऍडमिटचं नाहीच काही विषय. मला बोलताना ते असे बोलून गेलेत की मी मुंबईला राष्ट्रवादी भवनमध्ये चाललोय. तर मी तशीही माहिती घेतली अण्णा, तर मग त्याच्यामध्ये काय ते मला ती पण समोर खोटी माहिती आली. मग त्याच्यावर एकच कन्क्लुजन निघलं की हे गायब आहेत. आता नेमकं कुठं गायब आहे, तर मी त्यांच्या घरच्यांशी पण कॉन्टॅक्ट केला, तर घरच्यांना पण म्हणजे नाही समजायला की ते कुठं गेले, फक्त गायब आहे तेवढं माहिती. आता त्यांचे घरचे त्याच्यावर अंथरून पांघरून घालतेत, तर मग त्याच्यामुळे मी असं केलं अण्णा. म्हणजे याच्यात मार्ग काढावा लागेल, ते पोस्ट डिलीट करावं लागेल अण्णा. ते पोस्ट डिलीट करायचं काही नाही, पण मी त्यांना म्हणजे मला असं करण्यामध्ये खरं तर काही इंटरेस्ट नाहीये, पण ते माझ्यावर खूप घाणेरडे आरोप लावतात. मला तर तुम्हाला तर मागचं काही माहिती का नाही मला सांगता नाही येणार, पण मी सांगू का थोडंसं म्हणजे तुम्हाला? हा, तर ते म्हणजे गेले 4 वर्षापूर्वीच आमचं लग्न झालं होतं, तर तेव्हा म्हणजे काही कारणास्तव मला बाहेर काढलेलं आहे. मला नीट नांदवत नाही, ड्रिंक वगैरे, हाण मारा सगळे प्रकार माझ्यासोबत केले त्यांनी. आणि ह्याच्यामध्ये त्याची आई, त्याची बहीण प्रामुख्याने म्हणजे त्याला सामील आहेत ह्याच्यामध्ये, त्याला पाठिंबा आहे या सगळ्यांचा. त्याचे वडील सुद्धा ह्याच्यामध्ये सामील आहेत सगळे. आणि मला त्यांनी टाकून दिलंय. माझं बाळ पोटात असताना मला खाली करा बोलले माझे सासरे येऊन. त्यांनी 5 मीटिंग घेतल्या. माझ्या बाळाला 2 वर्ष झालं, त्यांनी 1 रुपयाची सुद्धा मदत नाही केलेली. येत नाही तर माझ्या वाढदिवसाला बोलवलं मी बाळाच्या, खूप मी या म्हणून. माझ्या हसबंडला पण मी बोलले की तुम्ही या बोलले, असं तसं. ते आले नाहीत. त्यांची बहीण कोणीच येऊ देत नाही. मला बाहेर काढलं काहीच कारण नाही. तर मग हे प्रकरण एवढ्या टोकाला गेलं की मी त्यांना म्हटले आता माझ्याकडे काही उपजीविकेचं साधन नाही ना, काहीच नाही. माझ्या वडिलांवर कर्ज आहे अण्णा. माझे वडील अजून कर्ज फेडतात माझ्या लग्नाचं. हुंडा घेतला यांना काय कमी आहे? यांनी हुंडा घेतला माझ्या वडिलांकडनं. मेन लग्नाच्या दिवशी माझ्या वडिलांना ब्लॅकमेल केलं यांनी. मेन लग्नाच्या दिवशी 5 लाख रुपये उचकवले यांनी. आणि ती एक मुलगी आहे बघा, ती काय ती बिनवडे म्हणून मला इकडे आणून घातल्यापासून ती मुलगीच धरली. आता मी त्या मुलीशी लग्न करायचे काय मला अंदाजा माहित नाही, पण त्या मुलीशी काही करायच्या पूर्वी मला एकदा मोकळं तर करणं लागतंय ना. त्याचे बहीण भावाचे संबंध आहेत. अहो, बहीण भावाचे संबंध असे कसे असू शकतात? म्हणजे मी जगात काय मी बहीण भाऊ नाही का पाहिल्यांना? त्याची सख्या बहिणी आहे का? त्याच्या सख्या बहिणीसोबत मी बोलते. त्या सख्या बहिणीला सोडून हे काय नवीन प्रकार आहे? त्या पोरीला त्या कार्यक्रमामध्ये किती डोक्यावर मिळवलं. त्या कोरोनाच्या काळामध्ये तिच्यासोबत पोस्ट. आता त्याची सख्खी बायको मिळली का? मला म्हणतो ती पोरगी मला लय मदत करते. अरे मी तुझ्या सख्या लेकराची आई आहे ना. त्या पोरीला डोक्यावर घेतलं मरणाचं. मी त्याला म्हणलंय ती पोरगी सोडून दे, आणि ती चांगली नाही ती पोरगी. तिच्या घरचे लग्न तरी ना त्या पोरगी. तसं तुमचा गैरसमज आहे, ते बहीण भावासारखे विषय. तो बाकीचा काही विषय नाही. अहो, काही जरी असलं अण्णा तरी पण तिला असं फोकसला आणणं, सारखं तिच्यासोबत राहणं, तिच्यामुळे आमची लाईफ डिस्टर्ब पहिली ना अण्णा. तिच्याशी लग्न करायचंय का? तुम्ही विचारा एकदा तुला.